कधी महादेवाचा नंदी कधी ना कधी उपकार फेडणार म्हणलं होतं. आता त्याला विकायचं असं मनात येणार पण नाही आपल्या कधी. आपल्याला म्हणजे ह्याच्या जीवा आपलं घर चालतंय असं काय नाही. आपला भाव आहे, आपल्याला समर्थ आहे. कधी पण फोन केला ना काळ्या रातचं पैसे पाठवतो. त्यासाठी ह्याचा म्हणजे असा जीव आहे आपला जीव. गेला डब्यात म्हणायची 1 लाख रुपये घातलं, दुसरं 2 लाख घातलं म्हणून जरा हिनवायची लोक, माग चर्चा करायची. त्यासाठी हो विकायचं ना आपला. मित्रांनो, आपण आलोय माळशिरस भागात, रेडे या गावात मित्रांनो. तर येताना रस्ता जर बघितला मित्रांनो तर एकदम डोंगरदऱ्यातनं रस्ता आहे. आणि जरी बैलाला न्यायचा म्हटलं तरी 3 किलोमीटर बाहेर चालवत न्यायला लागतो. आणि मला तर वाटतं हाच त्याचा व्यायाम एक प्रकारे असल्यासारखा. प्रत्येक मैदानाला जायचं त्याला 3 किलोमीटर चालावं लागतं, कारण इथं गाडी येऊ शकत नाही. आणि दुसरं वासरू आहे मित्रांनो, परंतु टॉपचं वासरू म्हणायला गेलं कसं आहे, दोन्ही खांदी आतलं वासरू आहे, पण दुसऱ्यातलं म्हणायला लागेल टॉपचं वासरू. कारण आजपर्यंत त्यानं गाडी दिली नाही आणि आजपर्यंत स्वतःच्या चुकीमुळे तो हारला नाही, असं एक वासरू आहे मित्रांनो. आणि अशा अंधारातल्या वासराला आज उजेडात काढायसाठी आपण आलोय. तर तुमचं गाव कुठलं? रेडेगाव. रेडेगाव. बरं, ही कुठं आणलं वासरू? आम्ही गावातूनच घेतलं होतं. कितीला काय? 91,000चा. 91,000चं वासरू. मला सांगा, तुमचं नाव सांगा आधी. काशिलिंग मोहन बर्वे. बैलगाड्या नाद पहिल्यापासून का? नाही, आता या 2 वर्षात लागला. 2 वर्षात लागला या? वासरू म्हणजे गावातल्या व्यापाऱ्याकडे घेतलेलं कसं काय? नाही, घरगुती घेतलं. घरगुती 91,000ला घेतलं. 91,000. म्हणजे काय बघून घेतलं, कसं काय? काय नाही, अशीच गावात पहिली गाडी पळत होती आमच्यातली, सचिन काळेची. अजून दुसरी 1-2 पळत होत्या. आम्ही सोबत जात होतो पाठीमाग बघायला, गाडीवर जायचो आम्ही. ही 1-2-4 मैदान त्यांच्या सोबत गेलो आणि म्हणलं आपल्याला पण एक वासरू घ्यायचंय. त्या सचिनला सांगितलं आपल्याला वासरू घ्यायचंय. मग त्यांनी बघितलं, त्यांच्या सोबत बोलणं झालं, मग घ्या म्हणलं, ठरवलं, पटलं सगळ्याला. ही जात वेगळी आहे, एक धनगर खिलार जात आहे. आणि समाधान, तू आता गाडी हाणतो किंवा बघतोय, शिव काय ह्या वासराबद्दल सांगशील काय? म्हणजे आणि वाटते का चौसा बैल असेल वाटतंय? चौसा म्हणजे बैल आदत मध्ये थोडस बैलाला लागलेलं, बैल आदत मध्ये थोडा थांबला, परत लागल्यावर परत आता दुसऱ्यात बैल पळवतोय. बैला शरीर बघितलं तर बैल वाटतोय असा चौसा बैल असेल, पण बैल आता दुसराच आहे. चालूला बैल गाडी तेवढा पासून देत नाही. गाडी आजपर्यंत बैलानं गाडी वर टाकून दिली नाही. बैलाच्या अंगावची गाडी आणि पासवली नाही. म्हणजे ते बाजूची गाडी असली की मग ती एकारच करणार, गाडी लावणारच तो. गाडी मोर दिसते का ती वरट्या करणारच गाडी. जायला तिथं म्हणजे क्वार्टर फायनल एक आला मित्रांनो. त्यामुळं अंधारातले पहिलं 2 नंबरला उतरलेल्या माणसं बघत नव्हती, जो कोणी 1 नंबरला त्याला बघत होती. पण आज क्वार्टर फायनल जिथं जायला तिथं क्वार्टर फायनल राहतो. क्वार्टर फायनलला बैल जिथं झाली तिथं राहतोय. गट सुट्टा काढतो, क्वार्टर फायनलला बैल राहतो. कारण पैऱ्या वाचून बैल अंधारात आहे, तरी बी बैल स्वतः जेव्हा बैल राहतो. म्हणजे टॉपचं पैर का कसं असतं? नाही, आपलं 2-3 नंबराचं पैर करायचं, त्यात राहायचं. दुसरा आहे पण आदत वासर घेऊन का बरं? आदत जास्त पाहत. आता मोठी बैल अशी आपल्याला भेटतच नाही, त्याला 25-30 हजार वायते मागते ती. त्याच्यामुळं मग आदत वासर नवीन मधली घेऊन पळतो, तो खांद्यावर स्वतः अंगावर घेऊन पळतो आदतला. शान आहे म्हणजे लय शान. फाटी अजिबात अशी फाटी पलटी करत नाही, तासाच्या कडून ह्याकडे त्याकडे पळतो. पब्लिकला पळते का? पब्लिकला पण आता आम्ही ताणत नाही, पब्लिकला अजून ताणला नाही, त्याच्यावर वेळ आली नाही अजून. पण पब्लिकला पण पळल तो असं, म्हणजे असा लय भित्रा नाही, म्हणजे भेट नाही पब्लिकला. पण आता मला सांगा, तुमचं जर बैल जर मैदानावर जायचं म्हणलं तर बैल 2-3 किलोमीटर चालवत नाही? हा, त्यात माणसं पण नाहीत ना. मी मुलगा 4-2 येतात पोरं अशी जवळची, फोन केल्यावर ना ये म्हणल्यावर ना, मग छकडा आधी नेऊन ठेवायचा, नंतर पिशवी वैरण, नंतर मग खोंड घेऊन जायचं. म्हणजे बघा, मैदानावर जायचं म्हणलं तर आधी छकडा घेऊन जायचं, परत वैरण घेऊन जायचं थोडी, आणि परत म्हणजे सगळ्या बादली बिदली सगळ्या छकडा, आणि मग बैल चालवत न्यायचा एकट्यानंच, म्हणजे लय पोर नसल्यामुळे. मला सांगा, म्हणजे एवढं बैल पोहतोय किंवा तुम्हाला असं म्हणजे बाहेरच्यांच फोन येत नाही बैल द्या वगैरे असं म्हणते ती? पैसे येत लय, इकून टाक, घे 4 रुपये करून, पण नाही पैसे. आता ती
त्याच म्हणजे आदत म्हणजे चांगला पळत होता. पण त्याला पेडगाव फाटीला एक बैल होता, त्या संग आम्ही ताणलेला. सुट्टी गाडी मोहर पळत होती, पण तासाला लागलं वासरू. तोंडाला सोसलं नाही, त्यानं तासात उडी घातली, तसं उजव्या फाऱ्याला दुखावला बैल. ती 6-7 महिने त्यानं बसून काढलं. दुखावला बैल म्हणजे बैल पण त्यातनं उठला परत तो. हा, आता सुराला लागला, परत फिरून आता व्यायाम घेतला, त्याला जरा व्यवस्थित केला, फेर बिर काढायचो. आता बैल सुराला लागला. आता आदत वासरू घेऊन क्वार्टर फायनलला गाडी राहते. आता कुठं राहिलं क्वार्टर फायनल? आता लेटेस्ट आता गारवड फाटीला फायनल म्हणजे किस्त्याच गाडी मार खाल्ला सेमीला. थोड्यात एक अर्ध्या फुटात, नुसती अर्ध्या फुटाच म्हणजे आपलं त्याचं तोंडात गाडी लागली फायनलला ना, आपली तोंडात राहिली माग. म्हणजे हे कुठेतरी जर टॉपच्या मध्ये पळला तर कमी येईल का त्यांना? नाही, त्याच्या बाजूच्याला कमी येत नाही, त्याला वाढूनच पळणार आजपर्यंत ती विषय. हा, आजपर्यंत. आणि त्याच्या बाजूची गाडी किती पण गाडी मोहर असू द्या, 50 फूट गाडी मोहर होती, ती पण गाडी ती पास करतो. जेवढी गाडी मोहर असेल तेवढं मागणं जाऊन तिच्या मोहर काढतो गाडी. मित्रांनो, आपल्या सर्जासारखा दिसतोय सेम. महत्वाची गोष्ट, आम्ही दुसऱ्या वयात आम्हाला ज्यावेळेस कळलं नाही किंवा पहिरं झालं नाही, तर म्हणजे सर्जा पण आमचा असाच होता की बाबा दुसऱ्याला ओढत काढायचं समाधान. आणि मला सेम तेच सर्जाच गुण ह्यात दिसत. सरजा आणि ह्यो सेमच बैल, म्हणजे एका जातीची बैल दोन्ही आली आणि सरजा बी गाडी पासून देत नाही, आणि त्याचं बी तीच आहे, गाडी तेवढी पासून देत नाही बैल कुठली समोरची. आता ही दुसऱ्या आदत वासर घेऊन पाहताय, ह्याच्या गाडी बांधताय. आदत वासरू घेऊन गाडी बांधायला लागते, पण आताच पळून देत नाही आदतला, कारण बैल गाडी घेऊन पळतो, आदत घेऊन राहतो बैल. आदत वासरांचा गुरु म्हणलं तरी चालेल. दुसऱ्या वयात तो गुरु आहे. हा, दुसऱ्या वयात गुरु आहे. या आदत मध्ये जास्त पळाय गावलं नाही. हा. ही पण वासरू कुठला आहे हो? ही कुठून घेतली का? आम्ही इथलं आमच्याच वस्तीला इथलं जवळच आहे. ती लहान असताना घेतलं होतं. आता त्याची पण तयारी चालू आहे. असं हे राहतंय कुठं काय? राहिलं नाही अजून, गट गटफीट काढलं ते त्याने. अजून ती पण दुसरावी. हा, दुसरं झालंय आता ते. पण काय सांगचाल म्हणजे आता ह्याच्याबद्दल काय सांगचाल बाबा? आता म्हणजे ह्याच्या पळण्याच्या स्वरूपातला किंवा गाडी पास करून देत नाही, बिनजोडला वगैरे टाकायचा प्रयत्न केला का? बिनजोडला भाव तिकडे मुंबईला आहे, बिनजोडला सारखी घेऊन या म्हणते ती. आता पण बघू, आता तस काय वेळ नाही अजून. बिनजोड चालू आहे आता, मग हिथं बिनजोडला बघायचं ना कसं पळतोय काय. न्यायचं होतं त्या दिवशी पण बिनजोडला, पण नाही म्हणलं थांब जरा अजून त्याला म्हणजे एवढं समजत नाही ना. म्हणजे माणसं पण आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे जास्त माणसं नाही. समाधान ह्याला लागलं होतं आदत मध्ये, परंतु शी जात आहे ती काटक म्हणायला लागल, म्हणजे किती पण काय अडचणी आल्या तर त्यातनं मात करणार. मात 100% करणार, कारण बैलानं 6 महिने तेवढं ही बैलाचं दुखाव्यात गेलत. त्यातनं बी बैल उठून आम्ही पहिल्यांदा मेडत फाटीला सट होते, तिथं बैल ताणला. तिथं बैल हा एवढ्याच गतीने बैल तिथं पळाला. 6 महिन्यात बैल काढून तेवढ्या गतीने बैल पळाला मेडत फाटी. त्याच्यावर नंतर आम्ही म्हणलं आता अड्डा करायचा एखादा. परत अड्डा केला, बैलानं गठी काढला पहिल्या अड्ड्यात. दुसऱ्या अड्ड्यात बैल राहिला क्वार्टर फायनलला. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं मला ह्या जातीचं वैशिष्ट्य काय वाटतं धनगर खिलार, की किती पण दिवसात ना काढा, म्हणजे असं कमी जास्त होत नाही, म्हणजे तेवढंच पळणार बैल. कारण धनगर खिलार बैल पुऱ्या मापाचा बैल आहे. धनगर खिलार बैल टिकून बैल पळणार बैल आला तो. मैसूरगीत बैल दरसोट करत नाही, त्या बैल टिकून पळतो. परिस्थिती कशी आहे तुमची? अशी काय म्हणजे अशी लय ही पण नाही, अशी मध्यम परिस्थिती आहे आपली. शेतीवर सगळं चालतं. भाव आहे मुंबईला धक्क्याव कामाला, मारती बर्वे म्हणून बारका भाव आहे. बरं मला सांगा, जर समजा चांगलं पैसे आले तर तुम्ही निर्णय का विकायचा का निर्णय घेणार नाही? त्याच कारण तसं म्हणजे हे आपल्या असा जीव लावला एकदम त्याला आपण, म्हणजे आणि ती आदत होती त्यावेळेस अशी लोक नाव ठेवायची. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मित्रांनो, काय होतं, एक लोकांनी हिनवलं ना की ह्या गोष्टी होते त्या कशा, म्हणजे तुम्हाला हिनवलं म्हणून तुम्हाला फक्त आणि ह्याला तुम्ही ज्यावेळेस लागलं तेव्हा अनेक लोक म्हणत होते बाबा फिओ पळायचा आता गेला डब्यात म्हणायची. 1 लाख रुपये घातलं, दुसरं 2 लाख घातलं म्हणून जरा हिनवायची लोक, माग चर्चा करायची. त्यासाठी विकायचं ना आपला. बर, हे ना मग आता पैसे वसूल केले तुमचं?
हा पैसे म्हणजे एक प्रकारे आता गुलाल म्हणजे भेटला ना हम्म. आपल्याला म्हणजे ह्याच्या जीवा आपलं घर चालतंय असं काय नाही. हम्म. आपला भाव आहे आपल्याला समर्थ आहे. कधी पण फोन केला ना काळ्या रातचं पैसे पाठवतो. त्यासाठी ह्याचा म्हणजे असा जीव आहे आपला जीव. त्याला विकायचं असं मनात येणार पण नाही आपल्या कधी. बघा मित्रांनो, हे असते प्रेम. आणि म्हणजे प्राण्यावर प्रेम पाहिजे, बरोबर आहे, परंतु परिस्थितीचा पण विचार केला पाहिजे माणसाला, माझं म्हणणं आहे, सांगणं आहे. परंतु ह्या साईडला जर आला तुम्ही तर बैलाचं जर फाउंडेशन बघितलं, मला दुसऱ्या वयातला आमचा सर्जाच वाटतो. परंतु कसं आहे, योग्य वेळेत मित्रांनो, माझ्या बैलाला आजपर्यंत बैल पुरला नाही. ज्यावेळी दुसऱ्या वयात तर एक पण बैल पुरला नाही त्याला. परंतु आम्हाला म्हणजे त्या पद्धतीने बैल घालायला कळतच नव्हतं. आता मस्त मोठ्या मोठ्या बैलाचं नियोजन करतोय, हे करतोय, पण त्यावेळेस आपल्या म्हणजे योग्य वेळेत योग्य हे झाला पाहिजे. आणि खरं ह्याला जर चांगला बैल भेटला तर मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला, चांगला बैल भेटला ना तर ह्यो टॉपच्या गाड्यात राहणार का तर राहणार. म्हणजे टॉप 10 सेम्या 10च्या 10 टॉपचं लागली ना बैल तरी त्यात तो राहायला बसलाय. म्हणजे ह्यो बैल टॉपचाच आहे मित्रांनो. परंतु योग्य वेळेत त्याला पहिरे भेटलं पाहिजे. त्याला समजा आता त्याला शेणच ओढत आणायचं, ह्याच्यावर गाडी बांधायची, ह्या गोष्टीमुळं हा बैल अंधारात आहे. आणि मित्रांनो, तुमचा नंबर सांगा. 93 56 60 08 35. कशी असते घरचं म्हणजे बैलाला घरची सांभाळणी कशी असते? घरची म्हणजे एकदम म्हणजे अशी सगळीच लक्ष असतं. आणि जेणेकरून मालकी नाही ती सगळं बघते, त्याचं मारत नाही, खाणं पिणं बेंड वैरण सगळं ती बघते. तर मित्रांनो, संघर्षाच्या काळात ज्यावेळेस बैलाला लागलं, मला वाटतं आदत मध्ये लागलं, परंतु कसं असतं, घरच्यांचा रोल लय महत्वाचा असतो. कारण कसं होतं, गडी माणूस असतो तो बाहेर जातो, परंतु त्याला सांभाळायचं काम किंवा त्याला कव्हर करण्याचं काम हा एक घरची म्हणजे लक्ष्मी करते. आणि मला सांगा, ज्यावेळेस लागलेलं बैलाला त्यावेळेस काय काळजी घेतली? तेच व्यवस्थित दवाखाना सगळं गोळ्या औषध टायमिंगला देऊन, चारा पाणी वेळची वेळेला, त्याचं कसं कसं चालतोय, कसं कसं काय फरक पडतोय लक्ष ठेवून सगळं म्हणजे देखरेख करूनच त्याला चांगलं बरा केला. बर, बैलाला पायाला लागलं आणि लोक म्हणत होती की कशाला त्यांनी बैल घेतला, म्हणजे 1 लाख रुपयाला डुबला तुम्ही. त्यावेळेस तुम्ही काय सांगत होते माणसाला? काय नाही, आता असंच होईल, आज ना उद्या नीट होईल अशी आशा होती ना आम्हाला. लोक हिनवत होती, पण हिनवत होती की काय म्हणायची? म्हणायची घर जायचं व्यवसाय आहे, ह्यानं कोण उपजारे आले ते तुम्ही येणार आहे, त्यानं रानं इकून माणसं महाग झाले ती, बर, तुम्ही कशाला नादाला लागला, ही नाद काय चांगला नसतो. तुमचा काय सपोर्ट होता का? सपोर्ट आपलं त्याचं सगळं चारा पाणी काय कधी ना कधी महादेवाचा नंद आहे, कधी ना कधी उपकार फेडणार म्हणलं होतं. आता त्या दिवशी गुलाल झाला एक प्रकारे, काय म्हणजे त्या पहिलं दिवस आठवलं त्यानं, एवढं त्यानं कष्ट काढले, त्यानं माघारी त्या दिवशी खूप आनंद झाला होता ना. म्हणजे एवढ्या दिवसात वर्षभर गेलंच होतं, म्हणजे थोडक्यात 1 वर्ष गेलंच होतं, त्याचं असं दुखण्यातच गेलं ना सारखं. रोज किती पण हे केलं तर पण ती हाय सारखं दुखलेला पाय, 2 दिवस बरं असलं की 2 दिवस हाच दुखलेला, परत सारखं ते बंदच नव्हतं. आता काय अडचण? आता नाही काय सुद्धा अडचण. किती पळून आला, नंबर केला, काय केलं तरी पण ती असं म्हणजे आल्यावर लंगत नाही, काय नाही, पूर्ण दुरुस्त झाला. तर हे असते मित्रांनो. आणि तुमचं काय सपोर्ट असणार आहे का? कसं असणार आहे, कायमस्वरूपी सपोर्ट? कायमस्वरूप सपोर्ट असणार आहे. आता लोक म्हणतील की बाबा कशाला आता म्हणजे चांगलं पैसे येतात, आणि लोक बैल मागतील, ती चांगला बोलतोय, द्यायचा का बैल? म्हणजे जर चांगला पाहणार असला तर द्यायचा, जर बैल जर दुसरा बराबरीचा नसला तर मग नाही देणार. ते नाही म्हणत, पहिऱ्यासाठी नाही म्हणत मी, विकत मागतील लोक. विकत नाही, विकायची इच्छा नाही ना. का? लहानपणात लय दिवस काढले. दिवस लय काढले ते, म्हणजे एक बाळाप्रमाणे त्याला सांभाळ, म्हणून विकायची इच्छा नाही. बर, मला सांगा, दवाखान्याला मला वाटतं 1 लाख रुपये 91,000चा बैल दवाखान्याला एवढे पैसे घालवले, पण असं वैताग येत नाही का बाबा की बाबा बैलाचा किती दिवस आता आपण ही बघायचं, आपलं दुसरं काम बघायचे का, हे बैलात गुंतून पडायचं? दुसरी काम आम्ही दोघं असल्यामुळे आम्हाला सगळं रोजगार लावून करावं लागतं शेतीत. त्याच्यामुळे घरी एकटी असली तर, रानात रोजगार असली तर ही घरी थांबतात बैलांशी करायला. एक माणूस गुंतून पडते, एक माणूस गुंतून बस पडते रोज. मग ते दोघं असल्यामुळे असं पण गुंतून पडतंय आणि तसं पण गुंतून पडतंय. घरी आम्हाला कोण नाही ना दुसरं. कुठला पण बैल पळायचा मागे त्या बैलाच्या मागची टीम महत्वाची आहे.
जरी बैल तिथनं 3 किलोमीटर चालवत नेला तरी तिथं मैदानावर बैल किंवा मैदानावर बैलासोबत माणसं पुढे धरायला किंवा सुट्टी करायला किंवा बैलासोबत माणसं महत्वाची गोष्ट आहे. ही टीम महत्वाची आहे. बैल मालकापेक्षा जी टीम महत्वाची आहे. तर किती असतं बैलावर, किती जणी असतात? काय बैलावर 10-15 असतात पोरं सगळे. वासराचं वैशिष्ट्य गाडी पास होऊन देत नाही किंवा वासरू जाली तर राहते. आता त्याला मोहर गाडी गेलेली पटत नाही, लगेच मग मागणं धरतो गाडीवर. आठवणीतली शर्यत कुठली काय तुमची? आठवणीतली शर्यत म्हणलं तर आता हे सरपंच केसरीच काय आपलं गाडीवर पडेल झालेलं मैदान. हम्म. म्हणजे मैदान 3 तारखेला होतं ना. माझा बर्थडे 3 तारखेला होता. बर. मग खाली झोपल्यानं गटाला झोपल्यावर त्याला म्हणलं की आपल्याला आज काहीतरी घडवायला लागतंय, आज बर्थडे गिफ्ट तुझ्याकडे काहीतरी पाहिजे. त्यानं तेवढं केलं, ऐकलं म्हणजे? ऐकलं आणि ती बर्थडे गिफ्ट दिलं मला. काय सांगचाल बैलाविषयी, काय सांगचाल? पहिला आता म्हणजे टॉपचं नाही तर पहिला पण राहतंय बैल. बैल राहतंय जिथं जाईल तिथं बैल राहतंय. बैलाला फक्त गाडी असली ना, बैला फक्त गाडी पाहिजे आपल्या. गाडी असली का नाही तो गाडी सोडत नाही कावाच, तेवढ्या स्पीड न ती गाडीवर पोहतो. टॉपची गाडी असली बाजूला तर मग काय, मग म्हणायचं आपल्याला लागलीच गाडी. गाडी लागली म्हणून आपण खालीच म्हणायचं गाडी आपली राहिलीच, फक्त त्याला गाडी फक्त चढ पाहिजे. एक मिनिट, आता कोण कोण असतो बैला बरोबर? आम्ही सगळीच असतो आता ही. दीपक शेंडगे असतात, विलास दडस, सोन्या शेंडगे, समाधान, अभिजित आता कांद काढाय गेलाय तिकडे. इथं नाही पण बैला सोबत हा असतो. सचिन काळे, परत बाणा दडस असतो, गणेश शेंडगे, अशी सगळीच असते. दिन नियोजन म्हणजे सचिन काळे सरपंच आणि बाणा दडस ही अशी बैलगाडा मालक आहे ती पंडित पारशे अशी करते ती नियोजन. आपल्याला काय म्हणजे नाही त्यातलं माहिती, पण ही सगळी मिळून नियोजन करते त्याच व्यवस्थित. अजून सामान्याचा बैल आहे पण जालीच राहतोय एक प्रकारे, किंवा मांडाय शाना आहे किंवा पळतोय बैल. काय बैलाविषयी काय सांगतात? बैल खास मध्ये पळतो, अंगाव घेऊन असं बैल पळतो. बैलाच काय ना सुट्टील बिट्टील एक नंबर राहतो. मालकाच्या परिस्थितीविषयी काय सांगतात? मालकाची परिस्थिती आपली मध्यमच आहे, पण त्या परिस्थितीत आपलं ते बैल सांभाळते. इथनं 3 किलोमीटर चालवत नाही लागते गाडी नाही एक प्रकारे, म्हणजे इथनं येत नाही डोंगरात सगळ्या. वाट बघताय तुम्ही आता, इकडे वाट नाही चालवतच न्यावं लागतो त्याला. चालवत न्यावायचं तिकडं, मग गाडी 3 किलोमीटर वर उभं राहते. चला.